तुम्हालाही तुमचा फूड ट्रक सुरू करायचा आहे का? पण तुमची व्हॅन कुठे लावायची? त्यासोबतच महापालिका आणि परिवहन विभाग तुमच्या कामामध्ये आडकाठी आणतील असं वाटतंय का? तर थांबा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्य सरकारने रोजगार निर्मितीसाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमही सुरू करण्यात आलाय. लघु उद्योग फिरत्या विक्री केंद्रांना सहकार्य करावं असं थेट निर्देश राज्य शासनाने महापालिकेला आणि परिवहन विभागाला दिलेत. त्यामुळे तुमचं फूड ट्रक सुरू करण्याचं स्वप्न आता पूर्ण होऊ शकणार आहे. नव्या निर्देशानुसार यामध्ये विनाकारण होणारा त्रास आता थांबणार आहे. कोणीतरी म्हटलंय, बडा बनना है या बुड्ढा बनना है. बुड्ढा म्हणजे म्हातारा, ते आपोआपच आपण आयुष्यात होतच असतो. आणि बडा बनायचा असेल तर त्यासाठी पैसा लागतो, पैसा कमवावा लागतो. आणि पैसा जर कमवायचा असेल तर नक्कीच उद्योगच करावा लागेल असं माझं तरी मत आहे. बरोबर ना? महाराष्ट्र माझा बाप आणि मुंबई माझी आई. होय, आणि ह्या पावनभूमीत माझा जन्म झालाय त्याबद्दल मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यात क्रमांक 1 म्हणजे मुंबई, आणि ही मुंबई आपल्या भारतात तिथेही क्रमांक 1. आणि जर ह्या महाराष्ट्रात जर मी छोटा मोठा उद्योग करू शकतो तर मग माझ्या मराठी बंधू भगिनींना उद्योग करण्यासाठी मी जर प्रवृत्त केले तर. यासाठी म्हणून 2013 साली महाराष्ट्र रोजगार वृत्त हे साप्ताहिक प्रकाशित केले. यात नोकरी, उद्योग यांच्या बातम्या प्रकाशित करून महाराष्ट्रातील तरुण तरुणींना कळायला लागले की एवढ्या नोकऱ्या आहेत, एवढे उद्योग आहेत. मराठी तरुणांनी उद्योग करावा म्हणून त्यानंतर मुंबई व्यापारी असोसिएशन स्थापन केली. या असोसिएशनचा उद्देशच हाच होता की महाराष्ट्रातील नवीन तरुण तरुणी जे नवीन उद्योजक बनू इच्छितात त्यांना मार्गदर्शन नसतं. पण फक्त त्या मार्गाचं दर्शन देऊन उपयोग होणार नाही, तर ह्यांना प्रॅक्टिकली उद्योग कसा करावा यासाठी म्हणून मुंबई व्यापारी असोसिएशनची स्थापना केली.
आपल्या देशात जवळजवळ 60% लोकही तरुण आहेत आणि तरुणाईचा मुद्दा मेन असतो की त्यांच्या हाताला काम हवं असतं आणि उत्पन्नाचं साधन हवं असतं, जे अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे एवढ्या नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत. पण स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खूप स्कीम्स आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आहेत आणि ज्याच्यामुळे तुम्ही उद्योग करू शकता स्वतः. तर ते पोचवण्याचं काम अनिल फोंडेकर करत आहेत आणि मला त्याचं खरंच कौतुक आहे. कारण ग्रॅज्युएट माझ्याकडे लिटरली दररोज मुलं येतात की जी ग्रॅज्युएट असतात, मास्टर्स केलेली असतात, पण त्यांना नोकऱ्या नसतात. म्हणजे तुम्ही एवढं एक तर आईवडील शिक्षण देऊन खर्च करून लोन काढून शिक्षण देतात पण नोकऱ्या उपलब्ध नसतात. तर त्यांच्यासाठी हे खरंच चांगलं आहे की कुठचाही उद्योग असेल म्हणजे छोटा असू दे तर मोठा असू दे, स्वतःच्या पायावर उभं राहणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट. मार्गदर्शन मेळावे घेऊन उपयोग नसल्यामुळे कोरोना काळातच जून 2020 साली महाराष्ट्र शासन धोरणांतर्गत अवनी लघुउद्योग फिरते विक्री केंद्र ही योजना स्थापन केली. धाक जरी नजरेत झुंज जरी दिन रात काळ जात आभाळ माया हो. हात दिला मदतीचा मंत्र दिला प्रगतीचा कष्टकरी लागले जगाया आता नाही शंका भ्रष्ट चाळू लंका वाज फुटंका एकच हा वचन पूर्तीचा प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचाच. आज 5 वर्षात 429 व्हॅन, ज्यामध्ये फूड व्हॅन, फ्रूट अँड व्हेजिटेबल्स, ग्रॉसरी, गारमेंट्स, झेरॉक्स अशा विविध पद्धतीने विविध व्यवसाय आज महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, नाशिक आणि आता इतर जिल्ह्यांमध्ये या गाड्या तुम्हाला दिसतील. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. एक सांगू का तुम्हाला की दुसऱ्याला तोंडी ज्ञान देणे सोपे आहे, पण खऱ्या अर्थाने माझ्या महाराष्ट्रातील तरुणाला हात धरून त्याला उद्योग करण्यासाठी सर्व स्तरावर उभे राहिलो तर तो नक्कीच उद्योजक होऊ शकेल, नाही तो उद्योजक बनूच शकेल. जेव्हा मुंबई व्यापारी असोसिएशन मध्ये एखादी व्यक्ती येते ॲज अ मेंबर, तिथे रजिस्टर होते, त्यानंतर त्याची पूर्ण जबाबदारी ही आमची असते. त्याला व्यवसायात कसं आणायचंय, तो व्यवसायात तग धरून राहण्यासाठी त्याला काय सपोर्ट द्यायचा आहे, आपण त्यांना एक बॅकबोनचा सपोर्ट देतोय. म्हणजे फक्त आलाय आता पुढचं तुम्ही बघा असं नाही तर शेवटपर्यंत त्याला Support देणं गरजेचं आहे. ऍक्च्युली मुंबई व्यापारी असोसिएशन, मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जो नवीन व्यापारी ज्याला व्हायचा असेल ना त्याने आमच्याकडे ये. आणि मगाशी जसं आता प्रज्ञा मॅडमने सांगितलं, साध्या 8-10 गोष्टी प्रत्येकाच्या या घरात असतील. कदाचित मला असं वाटतं काही गोष्टी खिशात असतात. पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल, बँक स्टेटमेंट, ड्रायव्हिंग लायसन्स जर तुमचं नसेल समजा या गाडीसाठी, तर तुमच्या घरातील कुठल्याही व्यक्तीचं चालतं. मार्क लिस्ट असायलाच हवी. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट, फोटो, कॅन्सल चेक, हे साध्या सुध्या ज्या गोष्टी आहेत. बाकी त्याच्या पलीकडे कुठलं रॉकेट सायन्स नाहीये. फक्त हे पेपर्स तुम्हाला सबमिट करायचे. आता फ्रँचायझी घ्यायची म्हटल्यावर भांडवल आलं, मग ते भांडवल कुठून उभारायचं. तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या खास करून महाराष्ट्रीयन लोकांना आहे. तर भांडवलासाठी आम्ही गव्हर्नमेंटच्या अशा बऱ्याचशा स्कीम्स आहेत की ज्यातून आपण भांडवल ते उभं करू शकतो. आणि भांडवल उभं केलं म्हणजे बँकेकडे आपला संपर्क आला, बँकेकडनं कर्ज घेतोय, पण त्याचं परत
आपल्याला फेड आहे बँकेची, मग ती परतफेड आपण कशी सोपी करू शकतो. म्हणून काही शासनाच्याच काही स्कीम्स होत्या ज्याच्यात इंटरेस्ट सबसिडी मिळत होती आपल्याला, व्याज परतावा. म्हणजे आपण आता 10 लाखाचं जर कर्ज घेतोय तर त्याच्यावर आपल्याला 3.5 लाख 3 लाख व्याज जर परत मिळतंय, तर हा मोठा सुवर्णयोग होता. तर आम्ही ती योजना आणली सगळ्यांसमोर आणि त्या माध्यमातून आम्ही बऱ्याच लोकांना व्यवसाय कर्ज दिली, वेगवेगळ्या व्यवसायांना सपोर्ट करण्यासाठी, आणि आता यशस्वीरित्या त्या महिला काम करतायत. माझा साधा प्रश्न प्रत्येक तरुणांना तरुणीला आहे की ज्या तरुणांचे ज्या बँकेमध्ये अकाउंट्स आहेत त्या बँकेच्या त्या दर्शनी भागामध्ये कधी तुम्हाला त्या बँकेने व्यवसाय भांडवलाचे कधी तुम्हाला पोस्टर दिसले आहेत का? त्यामुळे फक्त महाराष्ट्र शासनाने फक्त एखादी अनुदानाची स्कीम म्हणून ते लोक प्रसारित करतात, प्रकाशित करतात, पण ती कोणाला अनुसरून किंवा कोणाला उद्देशून सांगतात की तुम्ही बँकातून जाऊन तिथे भांडवल घ्या आणि त्या भांडवलाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अनुदान देऊ. पण कुठेतरी हा मोठा गॅप दिसतोय आणि व्यवसाय भांडवल घेण्यासाठी बँका आणि महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन असं त्रिवेणी संगम आहे, पण तो कोणाला माहीत नाही. आणि ह्या खरं तर या तिघांनी पुढाकार घेऊन पब्लिकला सांगितलं पाहिजे, पण ते होत नाहीये. सन्माननीय अनिल फोंडेकर यांनी मुंबई व्यापारी असोसिएशन आणि महाराष्ट्र रोजगार फाउंडेशन या 2 संस्थांच्या मार्फत या महाराष्ट्रातील मराठी तरुणांसोबत इतरही तरुण जे होतकरू आहेत, तरुण आहेत, तरुणी आहेत, यांना रोजगार उपलब्ध व्हावा, यांना उत्तम प्रकारच्या नोकऱ्या सरकार दरबारी किंवा खाजगी कंपनीतून मिळाव्या किंवा उत्तम प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी बँकातून लोन मिळावं, यासाठी या 2 फाउंडेशन चालू केलेली आहे. गेले 10-15 वर्ष मी या तरुणाला पाहतोय. अत्यंत धडपडीचा हा तरुण आहे. माझ्यासोबत गेले कित्येक वर्ष काम करतोय, माझ्या पक्षातही काम करत होता आहे, आणि त्याची सगळी धडपड ही या महाराष्ट्रातल्या तरुणांना तरुणींना रोजगार मिळावा, नोकरी मिळाव्या, त्यांनी पायावर उभं राहावं आणि आपलं कुटुंब उत्तम प्रकारचं पुढे घेऊन जावं आणि भविष्यात येणाऱ्या पिढीलाही चांगल्या प्रकारची मदत करावी. आणि अशा भावनेतून एखादा तरुण ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला त्या तरुणाच्या पाठीशी खंबीरपणे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी तो उभं राहिलंच पाहिजे. पण बँकांनी उभं राहिलं पाहिजे, राज्य सरकारांनी उभं राहिलं पाहिजे, किंबहुना केंद्र सरकारांनी सुद्धा आपल्या ज्या स्कीम आहेत, राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत, त्या सगळ्यांनी अशा प्रकारच्या तरुणांना मदत केली पाहिजे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा तरुण काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो, विनंती करतो, या तरुणाला खरंच या तरुणाला त्याच्या सहकार्याला मदत करा आणि या महाराष्ट्रातल्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून जर एखादी काही तरुण आले तर त्यांनाही पायावरती उभं राहण्यासाठी आपण सगळ्यांनी पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की त्यांना पाठिंबा दिला तर आपल्या समाजातील गोरगरीब मुलांचे हात मजबूत होणार आहे. आणि म्हणून अशा या तरुणांना मदत करायला निश्चितपणे मला आवडेल, आपल्याही निश्चितपणे आवडेल. अनिल फोंडेकर याला आणि याच्या दोन्ही फाउंडेशनला मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत माझ्या. आपण असंच काम करत राहा. मला नक्की माहिती आहे आणि नक्की खात्री आहे की तुझ्या ह्या कामाला नक्कीच एवढा यश येईल की लोक सुद्धा पुढे तोंडात बोट्या घातल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणूनच करू नका आता कोणाची चाकरी, स्वतंत्र उद्योग करून कमवा स्वकष्टाची भाकरी. जिथे संकट येतात तिथे संधीचा मार्ग तयार करा, कारण उद्योगाचं स्वराज्य स्वतः लढूनच मिळवावं लागतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रतीक सुभाष सोमवंशी. गेल्या 1 महिन्यापासून मी फूड व्हॅन कळंबोलीच्या केली कॉलेजच्या समोर चालवतोय. बघा, मी एक महिला आहे आणि मला स्वतःला जसं अर्निंग करायचं होतं तसं बाकीच्या महिलांनाही वाटतं की
आपण पण अर्न केलं पाहिजे की घरी राहू नये जसं सगळं. तर म्हणून मी ह्या व्यवसायात उतरले आहे. मी बँकेत जॉब करून सुद्धा आता तर सोडला तो, पण बाकीच्याही महिलांनी भीती बाळगू नये ह्या याची की आपण व्यवसायामध्ये आपला काहीतरी लॉस होईल आणि मग आपण करणार नाही. पण आपण जर केलंच नाही, स्पेशली मी मराठी म्हणून सांगते तुम्हाला की जर आपण केलंच नाही तर काहीच होणार नाही. प्रॉब्लेम्स येतात, फायनान्शियल येतात, सगळ्या प्रकारचे येतात. आता मी इकडे लावते, आता इथे मलाही सगळी जण त्रास देतात, पण त्याच्यातून पण आपण सोल्युशन काढून इथे उभे आहोत. नमस्कार, मी अक्षिका रवींद्र मसूरकर. मला अवधी फूड ट्रक घेऊन 1 वीक झालाय आणि ही लोकेटेड आहे केम हॉस्पिटल जवळ 4 नंबर गेट. स्थानिकांना रोजगार हे वाक्य घेऊन मी अवनी एंटरप्राइजेसकडे व्यवसाय करण्यासाठी गेलो. जर परकीय व्यक्ती जर आपल्या मुंबईमध्ये येऊन त्यांचं पोट भरत असतील तर आपण स्वतः व्यवसाय करून का आपलं पोट नाही भरू शकत? आणि तेही आपण स्वतः महाराष्ट्रीयन मराठी माणूस आहोत. तरी सगळ्या स्थानिकांना आव्हान आहे की तरुणांना आव्हान आहे की त्यांनी बिझनेसमध्ये व्यवसायामध्ये आलं पाहिजे आणि एक स्वतःचं स्थान निर्माण केलं पाहिजे. नमस्कार, माझं नाव उमेश लक्ष्मण चांदिवडे. मला ही व्हॅन घेऊन 4 महिने झालेले आहेत. 4 महिन्यापासून माटुंगा म्हैसूर उद्यानच्या इथे माझी गाडी स्टॉल लावलेली आहे. यापूर्वी मी एका ठिकाणी जॉब करत होतो. जॉब करताना मला 35,000 रुपये पगार होता, पण लॉकडाऊनमध्ये काही कारणास्तव मला माझा जॉब सुटला. माझ्या शेतची परिस्थिती डाऊन झाल्यामुळे शेतने मला पगार 10,000वर आणून सोडला. 10,000मध्ये माझं भागत नव्हतं, म्हणून मी अवनीकडे हे व्हॅनच्या बद्दल बघितलं आणि मी ह्या अवनीमध्ये माझा स्वतःचा जेवणाचा व्यवसाय चालू केला. मला ह्या व्हॅनच्या बद्दल माझा मित्र एक आहे, त्या मित्राने मला ही माहिती दिली होती की आपल्याकडे अवनी करून एक व्हॅन येते. त्या व्हॅनच्या त्याच्या थ्रू मी इंस्टाग्रामवरती त्यांच्या व्हिडिओ बघून मी ही गाडी बुक केली. अरे मराठी माणसाने व्यवसाय करावा, नोकरी करू नये. नोकरी कधी 8 घंटे करून तुमच्या बांधीला जातो माणूस, परंतु व्यवसाय केला तर तुम्ही बराच तुमच्या प्रगती होईल. आणि अवनी संस्था अशी आहे की ती मुख्यमंत्री निर्मिती योजनेतून जो व्यवसाय करण्यासाठी जो मराठी माणसं केला तर तो पुढे जाईल, तर पुन्हा अवलंबून राहणार नाही. आणि मराठी माणसाने व्यवसायात उतरून अशा अवनी संस्थेकडून आपल्यासाठी जो व्यवसाय आपल्याला करायचे तो व्यवसाय पद्धतीने जाणार आपल्याला ती गाडी त्या बंदच करून देतात. नमस्कार, माझं नाव शिवरत्न शशिकांत कालगुडे. तर माझ्या या फूड व्हॅनसाठी 3 महिने झालेले आहेत. अवनी थ्रू मी मुख्यमंत्री रोजगार योजनेतून ही व्हॅन घेतलेली आहे.